अहो, हरियाणाची निवडणूक झाली, निकालाच्या विरोधात लोक रस्त्यावर आले. महाराष्ट्रात ही निवडणूक झाली, या निकालावर तर कोणाचाही विश्वासच बसत नाही. अहो, मतदान यंत्रावर संशय, मतमोजणी वादात भाजपने भानगडी केल्याचा आरोप, असं सगळं काही सुरू असतानाच आता 2 दिवसात बाहेर येणारे मोठे पुरावे आणि कारस्थान होणार उघड. मित्रहो, नमस्कार. महाराष्ट्रातल्या निवडणुकीवरून गेल्या 10 दिवसापासून राजकीय वातावरण पुरतं तापलेलं आहे. या निवडणुकीवरून सत्ताधाऱ्यांनी विरोधक एकमेकावर आरोप करीत आहेत. तरी विरोधी पक्षाकडून EVM मशीनच्या विरोधात जागोजागी आंदोलन करण्यात येत आहे. लागलेला जो हा विधानसभेचा निकाल आहे आणि झालेली मतमोजणी आहे ना, यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. अहो, आम्ही ज्यांना मत दिलं आहे त्यांना ते मिळालंच नाही, अशी भावना आता या लोकांची आहे. म्हणजे काय बघा, लोकशाहीचं वस्त्रहरण केलं जात आहे आणि अशीच विधानं आता सर्वसामान्य लोक देखील उघडपणे करू लागलेले आहेत. पण म्हणतात ना, हो, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल, मतदान यंत्रावरील संशय, या सगळ्या गोष्टी कितीतरी संशयास्पद ठरलेल्या आहेत, वादाच्या ठरलेल्या आहेत. अहो, विशेष म्हणजे एवढी तीव्र भावना पहिल्यांदाच उफाळून आली आहे. अनेक निवडणुका झाल्या याआधी, संशयही झाले, पण या वेळेला जे घडतंय ते सगळं वेगळं घडतंय. अहो, जागोजागी आंदोलन करून सरकारच्या विरोधात विरोधी पक्ष आक्रमक झालेला आहे. बघा, शेवटच्या तासापर्यंत वाढलेल्या मतदानावरून निवडणूक आयोगाला देखील धारेवर धरले जात असताना आता या वादात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी उडी घेतली आहे. दिल्लीच्या विधानसभेत बोलताना या अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर जोरदार हल्ला केला आहे. महाराष्ट्रातील निवडणूक निकालानंतर काही दिवस असेच गेले आणि आता बघा, कुठेतरी आज शपथविधीचा मुहूर्त काढला गेला. आता या शपथविधी सोहळ्याची आणि महायुतीतल्या नाराजी नाट्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. आणि असं असतानाच अरविंद केजरीवाल यांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे. मोठा गौप्यस्फोट करण्याचा एक इशाराच त्यांनी देऊन टाकलेला आहे. त्यामुळं 2 दिवसात कसला बॉम्ब फुटतोय आता आणि काय काय बाहेर येतंय, कोण कोण उघडं पडतंय, कोणाकोणाचे मुखवटे गळून पडतायत, याची आता उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र, हरियाणातील विधानसभा निवडणुकांमध्ये कसा विजय मिळवला याचा पर्दाफाश 2 दिवसात करीत आहे, असा इशारा केजरीवाल यांनी दिलेला आहे. केजरीवालांनी केलेल्या या सनसनाटी दाव्यामुळे राज्यातील वातावरण आता भलतंच तापू लागलेलं आहे. एकीकडे शपथविधी सोहळा आणि एकीकडे हे वातावरण, सगळं अशा प्रकारचं दोन विरोधाभासी घटना समोर होऊ लागलेल्या आहेत. दिल्लीच्या विधानसभेमध्ये बोलताना हे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर इतक्या कडक शब्दात हल्ला चढवला की भाजपाच्या एक गोष्टी त्यांनी अशा उलगडून दाखवण्याला सुरुवात केली. ऑक्टोबर महिन्यामध्ये हरियाणामध्ये विधानसभा निवडणूक झाली. बघा, सगळे एक्झिट पोल भाजप पराभूत होईल असा अंदाज वर्तवित होते आणि असं असताना भाजप तिकडं सत्तेवर आली. अहो, त्यांनी आधीपेक्षा अधिक जागा जिंकलेल्या आहेत. आता बघा, निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काय काटेकी टक्कर होईल असं चित्र होतं. प्रत्यक्षात मात्र महायुतीची सुनामी आली, सुनामी. अहो, त्यांनी 288 पैकी 234 जागा जिंकल्या ना. त्यामुळं बघा, सत्ताधारी, विरोधक यांच्यासह मतदारांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. अहो, हे घडलं तर कसं घडलं? आणि यानंतर मतदान यंत्रावरती शंका उपस्थित होऊ लागल्या, अधिक तीव्रतेने होऊ लागल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत खळबळजनक दावा केला आहे. विधानसभेत बोलताना केजरीवालांनी भाजपावर गंभीर आरोप केलेले आहेत. येत्या काळात मी भाजपची पोलखोल करणार आहे, संपूर्ण देशासमोर यांचा पर्दाफाश करणार आहे. भाजपने महाराष्ट्राची निवडणूक कशी जिंकली, हरियाणात विजय कसा मिळवला, हे मी संपूर्ण देशाला सांगणार आहे. 2 दिवसात मी याचा पर्दाफाश करेन, असा सनसनाटी दावा दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. या संपूर्ण कटाचे पुरावे म्हणजे या कारस्थानाचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत, मला साक्षीदार देखील मिळाले आहेत, असा दावा देखील त्यांनी केला आहे. त्यामुळं आता काहीतरी मोठी भानगड समोर येणार आहे, भाजपाचं कुभारडं उघडं पडणार आहे, अशी अपेक्षा, अशी भावना सर्वसामान्यांचीही आता झालेली आहे. पुराव्यासकट स्फोट करणार म्हणजे पुराव्यासकट स्फोट केला जाणार आहे, म्हणजे तसा दावाच या अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. त्यामुळं
सगळ्यांचं लक्ष आता फक्त त्यांच्याकडे लागलेलं आहे. मतमोजणीत हेराफेरी झाली असावी असा जनतेच्या मनामध्ये आधीपासून संशय आहे, शंका आहे. अनेकांना तर याची खात्री आहे हो. त्यात अत्यंत जबाबदारीने वागणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांनी मोठा गौप्यस्फोट करण्याचा दावा केला आहे. हरियाणा आणि महाराष्ट्राचं सगळं लक्ष आता इकडेच लागलं आहे. पाहूया आता काय काय होणार, काय काय बाहेर येणार. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.